एव्हरीवन. ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो तो जेव्हा येतो त्याची खुशी आहे आणि शार्वीच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसून येते. तर ही आहे शार्वीची बेस्ट फ्रेंड जी गावाकडे असते आणि फायनली त्यांची भेट झालेली. नेक्स्ट डे आम्ही चाललो होतो शार्वीचं वॅक्सिन घ्यायला. शार्वीला वाटत होतं की तिला पोलिओ डोस पाजायचा, पण तिला द्यायचं होतं बूस्टरचं इंजेक्शन जे 5 इयर नंतर देतात आणि तिला तिच्या फ्रेंडला पण सोबत घ्यायचं होतं. तर आम्ही निघालो होतो आणि ती थोडीशी नर्वस झालेली, कारण तिला असं वाटत होतं की मम्मा तू मला इंजेक्शन द्यायला घेऊन चालली आहेस. आम्ही फायनली पोहोचलो. तिथे आशा लोक आपल्याला खूप व्यवस्थित सपोर्ट करतात आणि ते लोक व्यवस्थित इंजेक्शन असेल किंवा त्याच्याबरोबर काय मेडिसिन असेल म्हणजे गोळ्या औषधं ते व्यवस्थित देतात. शार्वीची फरमाईश तुम्ही ऐकलीच मॅगी असेल, तिला खायची? खायची होती मॅगी ओके, मग आपण घरात बनवूया मॅगी. आणि ती मॅगी मग? चुलीवरची पाहिजे होती. आपण इकडे बनवूया. तिकडे तिकडे नको आपल्याला, आपण इकडे बनवूया मॅगी आज. चालेल. चला बरं, जा मॅगी घेऊन ये, पटकन मॅगी घेऊन या. ही आहे मॅगी. ओके, ये तसं कर. आपल्याला दगड करावे लागेल. वीट 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 चूल बनवावी लागेल ना आपल्याला. कामाला लावलेलं कारण माझं काम चालू आहे. हे बघ तिकडच्या विटा घेऊन ये त्या. हे बघ बघ इकडे, हे बघ हे बघ. इथे वीट आहेत आपल्याकडे. इथे इथे घ्या. जेव्हा पण आम्ही गावाला जायचं असं विचार लाकूड करतो बसेल तेव्हा तिथे. आम्ही खूप प्लॅन करतो की गावाला गेल्यावर मटण करूया, चिकन करूया, काळ्या घेवड्याचा भात करूया, असे खूप सारे प्लॅन आमचे होतात. ते जगी पॉसिबल होत नाही कारण एवढ्या दिवसांची सुट्टी आम्हाला मिळत नाही. तर तेवढ्यातून आम्ही छोटे सुट्टीचा प्लॅन केलेला. तर मग झालं होतं की मॅगी करायची. तिकडे आणलंय काहीतरी. पलीकडे पण एक मागे आहे बघ वीट मोठी त्या झाडाच्या इथे. ते ठेवा सगळं त्याला. शार्वीचं पण इंजेक्शन सगळं ठेवा, खाली खाली ठेव, इकडे एका साईडला ठेव, एका साईडला ठेव इकडे. आम्ही हा प्लॅन केला. अजून लागतील आपल्याला, एवढंच बस. अजून लागतील. थोडंच ना. तोडून अजून लागतील आपल्याला. अजून वरतून आणि हे पण आणायचे. टोप आणा, टोप कुठे? मॅगी बनवायला. या तेव्हा तिथे हे काय आणलेलं आहे. उद्या काय काय आणलेलं आहे. ते बघूया हळू आपण हळू काय हळू काय हळू साहित्य हळू लागणार आहे. कागद आणलेला आहे, कढई आणलेली आहे मॅगी बनवायला आणि त्यात पेटवायला माचीस. चमचा. चमचा. पाणी घेऊन ये. पाणी राहिलं तेव्हा तिकडे. तर अशा प्रकारे आपल्याला लागणारं सर्व साहित्य इकडे आलेलं आहे. ते चूल बनवणार आहे आम्ही आणि यम्मी यम्मी मॅगी खाणार आहे. यम्मी यम्मी. अशा प्रकारे सर्व कामं तर छोट्या पोरींनीच केलेली आणि ह्यांनी फक्त चूल पेटवायचं काम हाती घेतलेलं. फायनली ते होत होतं आणि आता बनणार आहे आपली मॅगी. चलो, तर आता आपली मॅगी बनते, हे तुम्ही बघाल. तर अशा प्रकारे बनलेली आहे आपली गरमागरम मॅगी. चुलीवरचं मटण, चिकन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी खायला आम्ही आता परत कधीतरी वेळ काढू. चला तर मग, गावाकडच्या भरपूर साऱ्या आठवणींसोबत माझं वर्क फ्रॉम होमचं अप्रुव्हल संपलं होतं. आता बॅक टू रुटीन जायचं होतं आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालायचं होतं, म्हणजेच मुंबईला जायचं होतं. मी बॅकपॅक वगैरे केली, बाकीचं आवरलं. गावाकडून मुंबईला जायला मन तयार नव्हतं, पण ऑप्शन नव्हता, जावंच लागणार होतं. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चुलीवर काय पण बनवा, ते मस्तच लागतं. फक्त एवढंच की ती पेटवता आली पाहिजे. तोपर्यंत असंच प्रेम द्या. बाय बाय. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. थँक्यू.